कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। मुंबई गोवा महामार्गावरती कणकवली येथील हळवळ फाटा येथे मुंबईहून गोव्याच्या दिशेने सिमेंट वाहतूक करणारा टँकर KA 28 AA 4795 रस्त्याच्या डाव्या बाजूला पलटी झालाय। ही घटना गुरुवारी सायंकाळी 4:45 वाजण्याच्या सुमारास घडली। अपघातात टँकरच्या दर्शनी भागाचं मोठं नुकसान झालंय व सुदैवाने यामध्ये कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही। चालकाला किरकोळ दुखापत झाल्यामुळे कणकवली उपजिल्हा रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले। यावेळी घटनास्थळी कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शरद डेठे, पोलीस कॉन्स्टेबल PS पारसेकर, प्रवीण पाटील, संतोष शिंदे आदी घटनास्थळी दाखल झाले होते। सातत्याने हा जो हायवे आहे तयार झाल्याच्या नंतर खरं तर एवढं जे तीव्र वळण आहे त्याच्यामध्ये हायवे चालू असतानापासूनच तिथे अपघात होत आहेत। वारंवार त्या सगळ्या अथॉरिटींना आम्ही जे आहे ते सांगितलेलं आहे की लक्झरी पडली, त्याच्या ठिकाणी 2-3 हे व्यक्ती मृत झाल्या। त्याच्यानंतर इथं एक चतुर्थीच्या वेळी आमच्या नरडव्याचे सद्ग्रस्त जे रोजीरोटीचा व्यवसाय करायचे त्यांचा पण मृत्यू झाला। अशी बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी गाड्या या ठिकाणी पण डिवायडर हे करून त्या बाजूला गाड्या जातात। अशा प्रकारचं हे वळण आहे। चतुर्थीचे दिवस आले, त्या ठिकाणी आणखीन अपघात होण्याची शक्यता आहे। पोलीस यंत्रणेला जाग येऊन त्या ठिकाणी एक तर पोलीस उभे करावे किंवा त्या ठिकाणी हे गतिरोधक वगैरे लावून तशा प्रकारची वाहनांची गती जी आहे ती कमी करावी जेणेकरून हे अपघात टळतील।